आदरणीय व्यासपीठ, प्राध्यापक व माझे शिक्षक विद्यार्थी मित्र, आज या पावन दिवशी तुम्ही सर्वांनी मला बोलण्याची संधी दिली. मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे. आज खरं तर सांगायला गेलं स्वामी विवेकानंदांबद्दल काय बोलावं, कारण देवाचा परिचय नसतो, देवाचा कधी परिचय नसतो. कारण त्यांच्याकडून सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, ग्रेट सायंटिस्ट निकोला टेस्ला अशा लोकांनी प्रेरणा घेतली. त्या अशा व्यक्तिमत्वाचा परिचय तरी काय द्यावा, असं ग्रेट व्यक्तिमत्व. तर स्वामी विवेकानंद नरेंद्रनाथ दत्त यांचा जन्म 1863 मध्ये कोलकाता येथे झाला. 12 जानेवारीला त्यांचा जन्म झाला. 12 जानेवारीला 1863 मध्ये संक्रांती होती. या पावन दिवशी स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. त्यांचं नाव ठेवलं गेलं नरेंद्रनाथ दत्त. तर नरेंद्रनाथ दत्त लहानपणापासून अगदी आध्यात्मिक, प्रेमळ, त्यांचा स्वभाव म्हणजे प्रेमळ, बोलणं एकदम छान, सगळ्यांची कोमल असा स्वभाव होता. तर लहानपणापासून त्यांना जी होती साधू संन्यासी यांच्या प्रती खूप मोह होता. म्हणजे ते त्यांना दान करायला खूप आवडायचं. तर ते त्यांचं असं होतं की एखादा त्यांना संन्यासी दिसला किंवा साधू दिसला तर त्याला ते काही दान करणार नाही, असं कधी घडलं नाही. तर एके दिवशी तर असं झालं की त्यांच्या अशा स्वभावामुळे त्यांच्या आईने त्यांना एका रूम मध्ये बंद करून दिलं की त्यांचा असा स्वभाव होता म्हणून. तर त्या खिडकीमधून त्यांना काही साधू संन्यासी जाताना दिसले. तर ते अक्षरशः त्या साधूंना त्या खिडकीमधून जे त्यांना काही बाहेर फेकता येतं ते फेकून त्यांना दान करायची, तुम्ही घ्या. तर त्यांचा असा प्रेमळ असा स्वभाव होता. कोमल हृदयाचे तर होतेच ते, पण त्यांचा स्वभाव एकदम स्ट्रेट फॉरवर्ड होता. जे बोलणार ते सरळ बोलणार ते. आणि जे असे मोठे व्यक्तिमत्व असतात ते सगळे असेच असतात. त्यांचा स्वभाव कोमळ असतो आणि इमोशनली असतात. जेवढेही जगात क्रांतिकारी घडून गेले किंवा तुम्ही म्हणा जेवढेही मोठमोठे व्यक्तिमत्व घडून गेले ते सगळे असेच होते, इमोशनल. आणि माणसामध्ये भावनाही असावी, त्याशिवाय उद्धारी होत नाही खरं म्हणायला गेलं तर. तर जसे ते मोठे झाले त्यांनी कोलकातामध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलं. ते आध्यात्मिक तर होतेच, पण जेव्हा त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं ते तिथं गेले तर काही दिवसांनी त्यांना तिथं गुरु भेटले, रामकृष्ण परमहंस. तर असं म्हणतात की आपल्या हिंदू मध्ये असं म्हटलं जातं की जर कर्म चांगले असले ना तर माणसाला जीवनात एक गुरु भेटतो. ज्या माणसाचे कर्म चांगले असते त्या माणसाला जीवनात एक गुरु भेटतात. तसेच स्वामींनाही गुरु भेटले, स्वामी विवेकानंदांनाही जीवनात गुरु भेटले, ते म्हणजे रामकृष्ण परमहंस. तर जेव्हा त्यांची भेट झाली तर असं म्हटलं जातं की रामकृष्ण परमहंस म्हणजे जेव्हा ते त्याचा आध्यात्मिक होते, त्यांचे खूप सारे म्हणजे डिवोट्स होते, खूप भक्त होते. तर ज्यावेळी ते साधना करायचे, मेडिटेशन करायचे, तर त्यांच्या डोळ्यापुढे देव यायचे म्हणजे नारायण. तर असं म्हटलं जातं की ते त्यांना म्हणजे तुम्ही या पृथ्वीवर पुन्हा जन्म घेणार आहे, तुम्हाला शोध. तर त्या ठिकाणी त्या कॉलेजला जेव्हा ते त्यांना कळालं तर त्या ठिकाणी तेव्हा त्यांना कळालं की म्हणजे ते त्यांना भेटले स्वामी विवेकानंदांना, रामकृष्ण परमहंस. तर त्यांना साक्षात म्हणजे की असं वाटलं की जे मला नारायण सांगत होते, मी जेव्हा मेडिटेशन करत होतो तेव्हा हे व्यक्ती तेच. आणि खूप इमोशनल होऊन जायचे. रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांना जेव्हा बघायचे तेव्हा खूप इमोशनल होऊन जायचे. तर त्यांना भेटले. त्यानंतर रामकृष्ण परमहंस हे स्वामींचे गुरु बनले आणि त्यांनी त्यांना विद्या दिल्या, धार्मिक ज्ञान दिलं. ते आध्यात्मिक होते लहानपणापासून, पण धार्मिक नव्हते. बघा, धार्मिक आणि आध्यात्मिक हे दोन वेगवेगळे भाग आहेत. असं गरजेचं नाही की जो व्यक्ती धार्मिक असला तो आध्यात्मिकच पाहिजे आणि जो आध्यात्मिक असला तो धार्मिकच पाहिजे. ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता धार्मिक आणि आध्यात्मिक ह्या दोन्ही जर कोणी असेल तर ते म्हणजे स्वामी. ते धार्मिकही होते आणि शेवटी नंतर धार्मिकही बनले आणि आध्यात्मिकही बनले. तर ते ज्या परिवारात त्यांनी जन्म घेतला, दत्ता परिवारामध्ये, त्यांचे वडील अटॉर्नी होते. स्वामींचे वडील जे होते ते अटॉर्नी होते. तर त्याच्यामुळे ते मिडल क्लास अगदी म्हणजे छान, असं नाही की फार गरीब परिस्थितीमध्ये त्यांनी जन्म घेतला. त्यांनी जन्मही छान परिवारात घेतला. पण काळानुसार
वेळेनुसार जेव्हा त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला, त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर तर त्यांच्यावर खूप म्हणजे आता शेवटी त्यांचे वडील अटॉर्नी होते पण सोशल वर्कर पण होते आणि सोशल वर्कर असल्यामुळे त्यांनी काही अशी प्रॉपर्टी त्यांच्याकडे नव्हती. तर त्याच्यानंतर काय झालं की जेव्हा त्यांचे वडील वारले त्यांच्यावर खूप गरिबी आली. मग गरिबीमुळे त्यांना स्वामींना खूप काही भोगावं लागलं. म्हणजे अक्षरशः तर एका टायमाला जेवण करू का नको ते हा विचार करायचे. त्यांचे रामकृष्ण परमहंस त्यांचे गुरु होते. तर असे खूप काही त्यांचे भक्त होते जे स्वामींना मदत करायला तयार होते, पण त्यांना ते कधीही आवडले नाही की कोणी आपण जर आध्यात्मिक बनतोय, आपण जगाला ज्ञान देतोय, आपणच लोकांना घ्यावं, त्यांना हे कधी आवडलं नाही. तर जसा जसा काळ बदलला, त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला, त्यांच्यावर गरिबी आली. तर एके दिवशी त्यांनी विचार केला की मी एवढा आध्यात्मिक आहे, मी एवढा धार्मिक आहे, मी साधना करतो, तर याचा उपयोग मला काय होतोय. तर एके दिवशी ते खूप वैतागले आणि त्यांनी विचार केला की मी या सगळ्या गोष्टी सोडून देणार आता मला या गोष्टी करायच्या नाही. तर ते सहज झाडाखाली बसलेले होते. तर झाडाखाली बसले होते तर त्यांना तो भास झाला, परमात्म्याचा त्यांना भास झाला आणि तेव्हापासून ते परत साधना करायला लागले. मग रामकृष्ण परमहंस आणि स्वामी परत साधना करायला लागले. तर एक खूप छान अशी गोष्ट आहे की एके वेळी काय झालं, स्वामी म्हणे की मला गरिबी का दिली देवाने, मला ह्या वयात अशी गरिबी का दिली, मी माझ्या परिवाराला मी दुःख नाही बघू शकत, मला विचार करावा लागतो एका टायमाला यावेळी जेवणाला. तर रामकृष्ण परमहंस जे होते ते महाकालीचे खूप मोठे भक्त होते. तर त्यांनी सांगितलं की तू स्वतः देवाला विचार. तर असं म्हणतात की ते जेव्हा मेडिटेट करत होते तर त्यावेळी त्यांना महाकालीचे दर्शन झाले. पहिली वेळा त्यांना महाकालीचे दर्शन झाले मेडिटेशन करताना. तर त्यांनी सगळं काय मागितलं, पण पैसे मागायचे विसरून गेले. स्वामी पैसे मागायचे विसरून गेले. मग ते आले मेडिटेशन मधून बाहेर आणि स्वामी रामकृष्ण परमहंसांनी त्यांना विचारलं की तुम्ही सगळं मागितलं का. ते म्हणे हो. म्हणे काय काय मागितलं. म्हणे मी सगळं मागितलं, जगाचं कल्याण करा, विश्वाचं कल्याण करा, मानवाचं कल्याण करा, मी सगळं मागितलं. पण म्हणे मग तू पैसे मागितले का. नाही म्हणे मी पैसे मागायचे विसरून गेलो म्हणे. नाही म्हणे मग तू परत विचार म्हणे. मग ते परत मेडिटेशन मध्ये गेले, परत महाकाली त्यांच्या समोर आली. त्यांनी परत सगळं मागितलं, परत पैसे मागायचे. असं 2-3 वेळा परत घडलं त्यांच्या बरोबर. तर शेवटी रामकृष्ण परमहंस म्हणजे तुम्ही परत जा मेडिटेशन मध्ये. ते परत गेले आणि महाकाली त्यांच्या स्वप्नात त्यांच्या समोर आली आणि महाकाली म्हणे की तू विसरत नाहीये म्हणे, तुला जर आधीपासूनच पैसे देऊन दिले असते तर तुला माझं दर्शन नसतं झालं म्हणे. तुझा जन्म ह्या जगाचा, या विश्वाचा, मानवाचा उद्धार करण्यासाठी झाला, कल्याण करण्यासाठी झालेला म्हणजे तुझा जन्म ह्या माणसाला वरती, या माणसाला परमात्मा काय, त्याचे विचार काय हे देण्यासाठी, म्हणजे या विश्वाचं कल्याण करण्यासाठी झालाय म्हणे. तर त्या दिवसापासून त्यांना जाणीव झाली की आपला जो जन्म झालेला आहे तो मानवी कल्याणासाठी झालाय, मानवी उद्धारासाठी झालेला आहे. त्या दिवसापासून त्यांनी विचार केला की जे विचार परमात्मा देतोय, परमात्मा तर चांगलेच विचार देतोय. जर आपल्याला या विश्वामध्ये, या मानवामध्ये जर आपल्याला बदल घडवायचा आहे, जर आपण परमात्म्याचे विचार डायरेक्ट या माणसांमध्ये टाकून दिले, या मनुष्यांमध्ये टाकून दिले तर पूर्ण विश्वाचा उद्धार होऊन जाईल. त्यांनी असा विचार केले. बरं, मग काही काळानंतर रामकृष्ण परमहंस जे होते त्यांचाही मृत्यू झाला. पण जीवनाच्या शेवट म्हणजे अंतिम श्वासी जेव्हा ते श्वास घेत होते तर त्यांचं अंतिम वाक्य असं होतं स्वामींसाठी की युवांना जागृत करा, देशाच्या युवांना जागृत करा. आज युवा दिन आहे, देशाच्या युवांना जागृत करा. युवांना सांगा, जेव्हा युवा एक देशाचा युवा जागृत होतो तेव्हा तो, आता स्वामी स्वतः सांगायचे की मला तुम्ही 1000 युवा द्या, मी पूर्ण जग बदलून टाकतो. ते स्वतः सांगायचे मला तुम्ही 1000 युवा द्या माझ्यासारखे, मी पूर्ण जग बदलून टाकतो. त्यानंतर ते संन्यासी असताना, जेव्हा ते संन्यासी होते, बरं त्यांचं भोजन बी असं नाही की त्यांचे भक्त खूप होते की ते खूप काही खायचे, असं नाही. जे मिळालं ते भात मिळाला, जास्त काही नाही, मीठ टाकून घेतलं, भात उकळून घेतला, भात खाऊन घेतला, अगदी साधं जीवन. हे साधं जीवन, पण त्यांचे जे भक्त होते त्यांच्या भक्तांना हे आवडायचे. त्यांची आलोचनाही केली जायची. आलोचना केल्यामुळे आता प्रत्येकाचा आलोचना केलीच जाते. गौतम बुद्ध पण जेव्हा फिरायचे तेव्हा लोक त्यांना आलोचनाच करायची त्यांची. पण असे लोक मानवाचा उद्धार करतात, विश्वाचा उद्धार करतात. तर ते त्यांचं भोजनही साधं खायचे. ते एकदम साधे वस्त्र त्यांचं फक्त बघून ते अशा काळी शिकागोला गेले होते ज्या काळी
म्हणजे भारताच्या लोकांना अजिबात किंमत नव्हती. अक्षरशः आपल्या भारतावर इंग्रजांचं राज्य होतं की भारताच्या लोकांना अशा नजरेने बघितलं जायचं की म्हणजे विचार नाही. काळ्या काळ्या गोऱ्या रंगावर भेदभाव केला जायचा, कपड्यांवर भेदभाव केला जायचा. त्या काळी ते अमेरिकेला गेले. त्या काळी तुम्ही विचार करा की ती गोष्ट सोपी नव्हती. ज्या काळी ते गेले, ज्या काळी या गोष्टी घडल्या, त्यानंतर त्यांनी विचार केला की आता आपल्याला भारतात फिरावं लागेल, भारताची यात्रा करावी लागेल. काश्मीर ते कन्याकुमारी त्यांनी भारताची यात्रा केली. या यात्रेमध्ये त्यांच्यासोबत खूप लोक जुळले, खूप लोक वेगळे झाले. काश्मीर ते कन्याकुमारी यात्रा केली, हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत. तर खेत्रीचे राजा होते महाराजा अजित सिंग. तर त्यांनी त्यावेळेस त्यांना विवेकानंद अशी उपाधी दिली होती. विवेकानंद राजा, खेत्रीचे राजा महाराजा अजित सिंग यांनी त्यांना ही उपाधी दिलेली होती. तर ते खूप फिरले. मग फिरल्यानंतर त्यांनी एक आता विचार केला. तर त्यांना ना खूप वाटायचं की भारताची परिस्थिती त्यावेळी अशी होती की खायला एका भाकरीसाठी मोताज असायचे लोक. तर त्यांना ही पूर्ण जाणीव होती. तर त्यांनी विचार केला की आता आपल्याला जे आहे ते भारतात नसून पूर्ण जगात जे हे विचार आहे ते मला हे पोचावे लागतील. आता जे खेत्रीचे महाराजा होते त्यावेळी जर बघितलं परिस्थिती पण फार काही हे नव्हती. त्यावेळी विमान नसायचे. जाणं तर तुम्हाला शिपवर जाणं, होडीवर जाणं, तर पैसे नसायचे. तर खेत्रीच्या राजांनी त्यांना स्पॉन्सर केलं की तुमचा खर्च आम्ही उचलतो, इथून अमेरिकेत तुम्ही जा आणि तिथे तुम्ही तुमचे विचार मांडा, जगाला तुमचे विचार सांगा. तुमचा विचार काय आहे की भारताचा ग्रंथ, हिंदू वेद या सगळ्या गोष्टी मानवाच्या कल्याणासाठी काय गरजेचं आहे जे तुम्ही इथं करता ते कार्य तुम्ही अमेरिकेमध्ये करा. तर ते खेत्रीचे राजा अजित सिंग यांनी त्यांना तिथं पाठवलं. स्वामी तिथं गेले. आता असं झालं की ते गेले जुलैमध्ये. आता ते गेले, त्यांना काय वाटतं की जुलैमध्ये वर्ल्ड कॉन्फरन्स होती, रिलीजियस कॉन्फरन्स होती अमेरिकेमध्ये, जुलैमध्ये होती. पण ते गेले आणि ती कॉन्फरन्स सप्टेंबर मध्ये शिफ्ट होऊन गेली, म्हणजे 3 महिन्यानंतर शिफ्ट होऊन गेली. तर त्यांच्याजवळ जे पैसे होते ते पैसे होते त्यांच्याजवळ फक्त 2-3 दिवसाचे. तर तिथे गेले, ते पैसेही संपले. आता करावं काय? तर थिओसॉफिकल नावाची एक सोसायटी असते होती त्या काळी. तर ती सोसायटीचं काम काय होतं की रिलीजियस टीचिंग द्यायचं काम होतं. पण मग स्वामींनी त्यांना अप्रोच केलं की तुम्ही माझी मदत करा, माझ्याकडे पैसे नाही आहेत असं. तर त्यांनी सांगितलं ठीक आहे, आम्ही तुमची मदत करतो, पण मग तुम्हाला आमचं धार्मिक ज्ञान द्यावं लागेल. स्वामी म्हणे नाही, मी देणार नाही. जे माझं ज्ञान आहे मी तेच देणार, तुमचं ज्ञान कशाला देऊ. तर त्यांनी ही मदत नाकारली. मग चालतं, मग आम्हाला पण तुम्हाला द्यायचं पैसे द्यायचे नाही. पण स्वामी कसले नाही काही नाही. आणि कसं असतं अमेरिकेमध्येही काही असं नाही की जरी काही आपल्यावर इंग्रजांनी राज केला की ते सगळे लोक वाईट, त्यांच्यामध्ये काही चांगलेही असतात. तर तिथंही काही चांगले लोक होते अमेरिकेमध्ये. तर त्यांनी स्वामींना मदत केली, त्यांना घरी नेलं, त्यांना खाऊ घातलं. तिथं ते राहिले. शेवटी लिंबाचा पाला किती कडू असला, ज्या माणसाला डायबिटीज असते तो त्याचे पानं खाणारच असं म्हटलं जातं. तर ते तिथं नेलं. ते त्यांनी 3 महिने राहिले. मग ते बघायचे तिथं. आणि ज्यावेळेस ते शिकागो कॉन्फरन्सला गेले तर त्यावेळेस त्यांनी बघितलं की ते खूप म्हणजे शांत होऊन गेले, घाबरून गेले. तिथं वेगवेगळे जगातले सगळे धार्मिक लोक आलेले होते. आणि तिथं कॉन्फरन्सला जाण्याआधी आपल्या कोणाकडे तरी जो भाषण देणार आहे त्याच्याकडे हे लागायचं, काय म्हणतात, प्रमाण लागायचं, धार्मिक प्रमाण. स्वामींकडे काही प्रमाण नव्हतं. पण मग तिथल्या लिडर्सने बघितलं की ह्या माणसाचं तेज इतकं आहे की ते स्वतः म्हणायचे ते लिडर्स की आधी पुस्तकात लिहिलेलं आहे, निखिल आनंद यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की अमेरिकेचे लिडर म्हणायचे देवाकडनं काय प्रमाण घ्यावा, देवाकडनं काय प्रमाण घ्यावा की तो काय आहे. तर त्यांनी त्या ठिकाणी ते तिथं गेले, तिथं भाषण केलं. भाषण काय केलं त्यांनी, खूप सांगितलं, धर्माबद्दल सांगितलं, वेदांबद्दल सांगितलं, त्यांचे विचार सांगितले. पण मुख्य जे त्यांचे शब्द होते सगळ्यात आधीचे, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका, तब्बल 2 मिनिटं त्यांना टाळ्या वाजल्या, तब्बल 2 मिनिटं. आणि 2 मिनिटं म्हणजे सोपं नाही. 2 मिनिटं तब्बल त्या काळी स्वामींना तब्बल 2 मिनिटं राऊंड ऑफ अप्लॉज दिला गेला. तर ते रातोरात, म्हणजे जो माणूस 3 महिने ज्याच्याकडे पैसे नव्हते, रातोरात अमेरिकेमध्ये स्टार झाला. म्हणजे की प्रत्येक फ्रंट पेजवर प्रत्येक मीडिया त्यांना अप्रोच करायला लागली खूप. पण त्यांचा तो हेतूच नव्हता. त्यांचा हेतू काय होता, मला मानवाचं कल्याण करायचंय. त्यांचा हा हेतू होता, मला विश्वाचं कल्याण करायचंय.
तर त्यांचे काही मग ते भारतात परत आले. भारतात त्यांनी काही कार्य राबवले. त्यांनी जे होते काही लिटरेचर लिहिले त्यांनी, जसं की ज्ञानयोग, धर्मयोग, राजयोग, कर्मयोग, आणि त्यानंतर अद्वैता नावाचे त्यांनी आश्रमही उघडलं. ते हिमालयामध्ये अध्यात्म म्हणजे मेडिटेशन करायचे तिथे. त्यानंतर रामकृष्ण मिशन त्यांनी स्थापना केली. तर हे काही माझे शब्द होते. धन्यवाद.